तर आपण मागील पाठामध्ये आपल्या विषयाच्या मागील पाठामध्ये विषय पाहिले होते काय काय स्थितप्रज्ञ, अरहत आणि बोधिसत्व. बोधिसत्व. बरोबर आहे ना? अभ्यासक्रम कोणाकडे आहे का प्रिंट अभ्यासक्रमाचं? तर काढा एकदा परत पहा त्यानुसार म्हणजे काय पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे. आता मॉड्यूल फर्स्ट मधलं सांगू ना सर. संपलं. जीवनमुक्त, जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, अर्हत आणि बोधिसत्व. हा. मॉड्यूल फर्स्ट मध्ये मोक्ष मध्ये केवली हे एवढं सगळं आहे. केवली एक आहे. कुठे कुठे केवली? मॉड्यूल फर्स्ट मध्ये मोक्ष आहे सर, आणि मोक्ष मध्ये एवढं सगळं आहे की रिलायज्ड सोल म्हणजे जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, अर्हत आणि बोधिसत्व. बघा एकदा व्यवस्थित. बरोबर आहे ना? सगळ्यांचं हेच म्हणणं आहे ना? पहिलं मॉड्यूल काय आहे? मोक्ष. त्याच्या म्हणजे म्हणजे मोक्ष प्रत्येक दर्शनानुसार. बरोबर आहे? मोक्ष आणि तो मोक्ष ज्यांना प्राप्त असतो ते या विषयाने काय जीवनमुक्त, वेदांतानुसार म्हणजे जीवनमुक्त. त्यानंतर काय? स्थितप्रज्ञ, अर्हत आणि बोधिसत्व. बरोबर आहे का? एवढेच आहेत ना पहिल्या मॉड्यूलमध्ये? हा, दुसरं मॉड्यूल काय आहे मग? दुसऱ्यामध्ये सर प्रकृती, पुरुष म्हणजे हा इंट्रोडक्शन टू सांख्य फिलॉसॉफी, प्रकृती, हा, पुरुष, गुण कन्सेप्ट, क्रिएशन, सत्कार्यवाद आणि कैवल्य. म्हणजे हे आपलं झालंय बहुतेक. सांख्य दर्शनामध्ये हे सगळं झाले. प्रत्येकाला हे सांगतानाच आठवत आहे. बरोबर आहे? सांख्य दर्शनाचा परिचय. बरोबर आहे? सत्कार्यवाद म्हणजे तिसऱ्या काय मॉड्यूल कळा. मध्ये येते. बरोबर आहे ना? दुसऱ्या मॉड्यूल मधलं आपलं झालेलं आहे, तरी पण ते आपण रिव्हिजन घेणार आहोत. नाही, दुसऱ्या मॉड्यूल मध्ये तर पातंजली योग सूत्र फर्स्ट टू हो. पादच असं आहे. नाही नाही, ते तिसरं चौथं मॉड्यूल आहे सर. तिसरं चौथं मॉड्यूल आहे ते. म्हणजे इथं हा कसं दिलंय प्रिंट माहितीये मिस्टेक. का इथं? प्रिंट मॉड्यूल मिस्टेक आहे फर्स्ट, मग. नंतर थर्ड, थर्ड चौथं आणि फोर्थ आणि आणि नंतर सगळ्यात फर्स्ट. शेवटी पातंजली शुद्रला दुसरा असं टाकलाय नंबर. हा हा. क्रम असा दिलाय, पण अंक टाकताना पातंजली योग सूत्राच्या समोर 2 टाकलाय. हा. हो हो. अच्छा अच्छा. हा हम्म. प्रमाणे चौथ्या मॉड्यूल मध्ये दिलेलं आहे ते. तर हम्म. हा, कारण प्रश्नपत्रिका टाकली बरं का, ते बरं झालं विषय निघाला म्हणून. तर अगोदरचा पॅटर्न असा होता. अगोदरचा पॅटर्न असा होता की भारतीय दर्शनाची तत्वे हे पहिला पेपर होता. दुसऱ्या सेमिस्टरलाही बरं का, दुसऱ्या हम्म. सेमिस्टरलाही असा होता. त्यामध्ये होतं मोक्ष, एक मॉड्यूल होतं फक्त मोक्ष. नवदर्शनानुसार मोक्ष होतं. दुसरं मॉड्यूल होतं जीवनमुक्त, अर्हत, बोधिसत्व, स्थितप्रज्ञ. तिसरं मॉड्यूल हम्म. होतं सांख्य दर्शनाचा परिचय. बरं का? हा, हम्म. सांख्य दर्शनाचा परिचय आणि योग आणि संख्याचा संबंध. आणि चौथं मॉड्यूल होतं पातंजली योग, नाही नाही, योग दर्शन. म्हणजे ह्या पहिल्या पेपरमध्ये बरं का, योग दर्शन होतं चौथं मॉड्यूल. मग त्याच्यामध्ये काय असायचं? अष्टांग योग, चित्तवृत्ती, चित्तवृत्तीचे प्रकार, क्लेश, अंतराय, हेच विषय असायचा. असं होतं चौथं मॉड्यूल. असं मिळून भारतीय तत्वज्ञान हा पेपर होता. आणि पेपर दुसरा होता योगसूत्र नावाने. पेपर दुसरा काय होता? योगसूत्र योग नावाने. सूत्र. त्यात पहिला पेपर, पहिला पाद भाष्यासह, दुसरा पाद ओनली सूत्र असं होतं. म्हणजे मग असं व्हायचं की पहिल्या पेपरमध्ये पण समाधी विषय यायचा, चित्तवृत्ती यायचा, क्लेश यायचं, चित्तप्रसादन यायचं, अंतराय यायचं, अष्टांग योग यायचा, आणि योग दर्शन म्हणून जे सूत्र म्हणून आहे त्या दुसऱ्या पेपरमध्ये यायचा. आलं लक्षात? तर ते एनईपी मध्ये सुधारणा अशी केलेली आहे बरं का, की जे रिपीट जे होत आहे ते एकत्रित करून मग तिसरं आणि चौथं मॉड्यूल जे आहे बरं का, त्यामध्ये पातंजली हम्म. योगदर्शनाचा परिचय म्हणून तिसरं मॉड्यूल आहे. ते 2 पादामध्ये होऊनच जातं बरं का. म्हणजे एक मॉड्यूल आहे तत्वज्ञानाचं, एक मॉड्यूल आहे योगसूत्राचं. असं 2 मुख्य योग जर सूत्र. धरले तर, 2 धरले घटक तर म्हणजे 2 पेपर मिळून एकत्र केलेला आहे. तर त्यामुळं आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे. आता मी काल परवा दिवशी पाठवली आहे वेगळीच योगसूत्र म्हणून. तर ते दुसरा पेपर म्हणून आहे.
तर काय करायचे तुम्ही, तत्वज्ञानाचा जे दुसरा पेपर म्हणून टाकलेला आहे अगोदर सुरुवातीला ते आणि हे दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून एक पेपर असं समजायचं. आलं का लक्षात? माझं सांगण्याचं तात्पर्य कळालं का? तर मग अगोदर हा स्वतंत्र आणि हा स्वतंत्र पेपर होता, आता दोन्ही मिळून एकत्र पेपर आहे. आलं लक्षात का? अच्छा. हा हा, समजलं. त्यामुळं कारण आता अगोदरच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका म्हणल्यास कसं होणार, कारण गेल्याच वर्षी एनईपी सुरू झालेला आहे. म्हणजे बरोबर, नवीन तुमच्या पॅटर्ननुसार फक्त एकच परीक्षा झालेली आहे. तुमचा जो पॅटर्न आहे त्यानुसार फक्त एकच परीक्षा झालेली आहे आणि 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 हे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या पद्धतीनं आहेत. मग जुन्या पद्धतीनं म्हणजे काय, तर पहिला पेपर मोक्ष, जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, योग सांख्य रिलेशन, सांख्याचा परिचय, सत्कार्यवाद आणि योग दर्शनाचा परिचय असं मिळून एक पेपर असणार आहे आणि दुसरा पेपर योगसूत्र म्हणून असणार आहे. तर पहिल्या पेपरमध्ये पण योग दर्शनाचे काही प्रश्न येतील आणि दुसऱ्या पेपरमध्ये पण येतील. तर दुसऱ्यामध्ये सूत्राचं म्हणून येईल आणि पहिल्या पेपरमध्ये योग दर्शनाचा परिचय म्हणून येईल. बरोबर आहे? तर ते तुम्ही विचारपूर्वक हे करायचे. असं कसं म्हणतील, कोणता पेपर आहे मग असे प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही उत्तर देतोय. तर आता कसं होईल मग, त्यातील योग दर्शनाचे जे प्रश्न आहेत पहिल्या प्रश्नपत्रिकेतले तत्वज्ञान म्हणून, तर ते योगसूत्र म्हणून येतील. बरोबर आहे? तिथले पण येतील, इथे येतील, कुठे येऊ, 2 पादातील सगळे प्रश्न येतील. आणि पहिलं मॉड्यूल जीवनमुक्त बोधिसत्व हे येईल 40 मार्कासाठी, म्हणजे ते, आणि सांख्य दर्शनाची मूलभूत तत्वे आणि योग सांख्याचा संबंध. बरोबर आहे? असे 2 मॉड्यूल आणि 2 मॉड्यूल योग दर्शनाचे. अलग लक्षात? त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. कुणी विचारायला वाटलं मला प्रश्न, माझ्याकडून विसरलं होतं, एक प्रश्नपत्रिका टाकली, दुसऱ्या विषयाची टाकली आणि 5व्याची प्रश्नपत्रिका टाकली. कोणालाही दिवसांनी मला सुचलं हे राहिलंय म्हणून, मी पाहिलं मला 2 विषय शिकवायचे, म्हणजे एक पेपर माझा जो शिकवायचा आहे तो दोन्ही मिळून आहे. मग विचार करत होतो कोणकोणते प्रश्न आलेत ते बघण्यासाठी शोधलं, तर कळालं मी प्रश्नपत्रिकाच नाही टाकली. मग पुन्हा टाकली काल परवा, म्हणजे 1-2 दिवसामध्ये जी टाकलेली आहे. तर ते प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या तत्वज्ञानाच्या विषयाची प्रश्नपत्रिका हे दोन्ही मिळून एक पेपर असणार आहे. ठीक आहे, चालेल. तर काय पाहतो तो, स्टॉप करतो रेकॉर्डिंग, परत सुरू करतो.